आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अगं पूर्वी तू गाडे पाटलांची होणारी सून आहेस। तुझ्या अंगावरती ह्या असल्या साड्या मुळीच शोभून दिसणार नाही। अगं तू नेसलेली साडी बघून सगळ्या लोकांचे डोळे दिपले पाहिजेत। असली साडी हा काढा, आणखी भारी साड्या काढा। हो ठीक आहे, प्युअर बनारसी सिल्क। हे, ही नको, याच्यापेक्षाही भारी काढा अजून। ठीक आहे, पैठणी। पण काय हो, पैठणी आजकाल सगळ्यांच्याकडे असतात, त्याच्यापेक्षाही भारी काढा। आई खरं तर त्यांनी दाखवलेल्या सगळ्या साड्या छानच आहेत आणि पूर्वीने निवडलेली साडी सुद्धा। तुला कोणी विचारले? आता ही एक शेवटची भारीची साडी आहे आजी। खरं तर ही फार जुनी आहे, म्हणजे राजमावळ गड जिंकणाऱ्या चंदनसेन महाराजाच्या राणीची साडी आहे। खास सोन्याची जर मागून खुद्द दरबारात त्या काळी विणून घेतली आहे। इंदोरहून हातमाग मागवले होते। सोन्याची जर आणि रेशीम काम या दोघांचा उत्तम मेळ आहे यात। किंमत किती आहे साडीची? सूनबाई, साडी पाहताना साडी बघायची असते, त्याची किंमत नाही। आजींचं अगदी बरोबर आहे, पण एक माहिती म्हणून सांगतो, या साडीची किंमत 17 लाख रुपये आहे। हीच साडी द्या, माझी नात सून हीच साडी नेसेल। जी वाव, एवढी महाग साडी फक्त लग्नासाठी? पूर्वी अगं सिद्धिराज गाडे पाटलाची होणारी बायको आहेस तू, एखाद्या राणीपेक्षा कमी नाहीस। लग्नात हीच साडी नेसून तू उभी राहायचीस। खरंच खूप छान साडी आहे ना? छान दिसेल। पूर्वी खरं सांगू का तुला, खूप भाग्यवानच बघ। इतकं कोड कौतुक करणारे सासरचे लाभले आहेत तुला। त्याचा आस्वाद घे, आनंद घे। आणि ती साडी बघू दे जरा। साडी पास करता का? थांब, तू अजिबात त्या साडीला हात लावू नकोस। ती साडी माझी नाचून लग्नात नेसणार आहे। तुझ्यासारख्या अभद्र मुलीचा हात या साडीला लागला ना, तर लग्नात विनाकारण संकट उद्भवेल। आजी, काय बोलतेस तू? अगं आपल्या घरी आलेले पाहुणे आहेत, त्यांच्याशी बोलायची कुठली पद्धत आहे आजी? आणि असं काय करत होत्या त्या साडीचं? तुझ्या हातात देतच होत्या ना, त्यावरून कशाला बोलतेस उगाच त्यांना? आजी, तू जर सारखा सारखा माझ्या सासरच्या लोकांचा अपमान करणार असशील ना, तर तुला आत्ताच सांगते, मी सिद्धूच्या लग्नात करवली म्हणून उभी राहणार नाही।
सिंचना आई बाळा असं फोकस बोलू नये. सिद्धू जरा शांत राहा बाळा. नाही काकू, ताई बरोबर बोलते. जर इतकंच नको होता तुम्ही त्यांना तर कशाला उगाच बोलवलं त्यांना या कार्यक्रमासाठी? उगाच घरी बोलून त्यांना अपमान करण्याचा अधिकार अजिबात नाही आजी आपल्याला. हे बघ सिद्धू, मी जे काही बोलते ना ते तुझ्या भल्यासाठीच बोलते. हे बघ आजी, कोणाचं मन दुखावून अपमान करून जर माझं भलं होणार असेल ना, तर तसं भलं झालेलं नकोय मला. जे माफ करा भावना मॅडम, आजीच्या वतीने मी तुमची माफी मागतो. हा सिद्धू पण ना, याला काही यांची इतकी पडलेली असते. आजी बोलल्यात ना त्या भावनाताईंना, मग त्या बघून घेतील ना त्यांचं काय ते. हा का माफी मागतोय त्यांची? भावना, लक्ष्मीताई, आई जे काही बोलल्या ना ते काळजीपोटी बोलल्या. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. हवं तर मी माफी मागते तुमची. अहो नाही नाही, काय करताय तुम्ही? हे बघा, त्यांचं काही चुकलं नाहीये. उलट यापुढे वागताना मीच जरा काळजी घेईन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, भावना मॅडम, वीणा वहिनी आणि लक्ष्मी काकू यापैकी कोणाचाही जर अपमान करण्याचा प्रयत्न केला तर हा कार्यक्रम मी ताबडतोब थांबवतो. बरं बरं बरं, कळलं तुझं मत. तुझ्या कामासाठी आला तर ते काम कर आणि जा. आम्ही बघून घेऊ आमचं आम्ही इथं. समजलं? पूर्वी, ही साडी नेसून दाखव, बघूया कशी दिसते तुझ्या अंगावर ही साडी. जा. आहे. आई, मी जाऊ का घरी? भावना, आता अशी अचानक गेलीच बरं दिसणार नाही ग. आता काय कार्यक्रम संपतच आलाय, थोडा वेळ. बाबा बाबा, काय? 1000 रुपये द्या ना. 1000 रुपये कशाला? अहो बाबा, ही माझी सर्वात फेवरेट गाडी आहे आणि तिच्या चाक फिरतच नाहीयेत. मला त्यासाठी 1000 रुपये द्या ना. अरे पुढे जात नाही गाडी तर मग ढकलून पुढे ने. आणि तुझं वय आहे का रे खेळण्यातल्या गाडीने खेळायचं? मोठा झालाय ना तू. जा अभ्यासाला बस जा. अहो बाबा, शाळेला सुट्ट्या लागल्यात, आता कसला अभ्यास करू? पुढच्या वर्षीची पुस्तकं पण नाही आली, मागच्या वर्षीचा अभ्यास करू. या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत ना, बंद केल्या पाहिजेत.